नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले ते आणि माझं अंगण झाडायला चाललंय आणि इथं पाणी तापायला लावले. आता बाबा नंतर खा, नंतर राहू दे. एक फळ आहे ना, एक राहू दे. त्याला आवडत नाही ना, खाली पडलेला आंबा. आता मोठी खात नाही, बारकी बस आवडते त्याला. त्याला आवडत नाही खालचं आंबा खाली पडलं. घेतली शेळ्यांना टाकायला, मका टाकून घेतली शेळ्यांना. शेरडांना आता गिनी गोल टाकला. आता नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. दिवस उगवून वर आलाय आणि आपलं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. गुरांची झाडलोट झाली आता सगळी आणि आता गुरांची झाडलोट वगैरे झाली आणि आता इथं आम्ही आता गुरं घेऊन आलोय. खाली कॉकशी भरपूर गवत झाले, तर गुरं खायला इथं बांधायला लागले. आता तर आता इथं गुरं बांधायला आलो आम्ही दोघं जण. मेका ठोकून आता इथं गुरं बांधतो. गवत आहे भरपूर खायला गुरांना आणि सकाळ सकाळ असं वारं सुटलं चांगलं. तर आता गुरं बांधून आता घरी जाऊया. त्याने खाली चालले जाई पाणीवर लावायला, पहिलं पाणी नाही भरायला. आता 10 वाजता लाईट जाते, त्याच्यामुळं लवकर पाणी भरायला चालू करायचे म्हटलं. गुरं बांधून घरी चाललोय. तर इथं रात्रपाळी होती, त्याच्यामुळं भुईमूग भिजून घेतलाय चांगला. हिरवागार असा झालाय, नाही तर सुकला होता उन्हामुळं. आणि आपल्या गवारीच्या शेंगा पण चांगले आले, ते आज तोडून घ्यावे. भरपूर आले ते. चला आता घरी जाऊया. तर आता कपडे ती वगैरे धुवून झाली, आता जेवण झालं आणि शेळ्यांना काय वैरण टाकायची. ऊन पडलं आता चांगलं. सकाळधन ऊन नव्हतं, थोडं थोडं चिरचिर पाऊस येत होता. ऊन पडलं आता आणि इकडं कपडे वगैरे धुवून झाली, जेवण झालं आता आमचं. आणि आता इकडं गुरं पाणी दावायला आली मी. गुरं घेऊन जाते आता तिकडं आणि पाणी दावून घेते. गुरांनी इकडं आता सगळं गवत असं खरडून खाल्लंय. घर नेऊन बांधते आता.
आता वाजले ते 11. घरची कामं सगळी आवरली आणि आज आलो आहे माळावर. तर टमाट्याची तार गोळा करून झाली आणि आता इकडं ककडीतल्या तारा गोळा करायचा चालू इळू काढून. इकडं 2-3 लाईनी झाल्या ते इळू काढायच्या आणि अजून पण चालू इळू काढायला. इळू काढून तारा गोळा कराय आणि परत मग हे ककडीची जाळी काढून घ्यायची. चला मग आता इळू काढून घेऊया. आज आम्ही 3 जण पण आलो आहे रानात इळू काढण्यासाठी. चला मग काढून घ्या. आता पटापटा ऊन पडले तरी पण काढायचं. वरच्या तुकड्यात तर काय निघालं आम्हाला म्हणून आम्ही आता खालच्या तुकड्यात आले आणि ट्रॅक्टर आणलं आता आणि ह्यानं येल बाहेर काढायचं चालू आहे जाळी ट्रॅक्टरला बांधली आणि खालच्या कडेला ओढत न्यायची जाळी. मग तारा काढा यायचं त्यानं तर जाळा काढा येई नाही. त्या खाली इळू खाली तारा खाली पडते त्या आणि त्या जाळीमध्ये सगळ्या तारा अडकते त्या. मग तारा पण गोळा करायत नाही त्या आणि ही पण गोळा करायत नाही आपल्याला, जाळी पण गोळा करायत नाही. त्याच्यामुळं ट्रॅक्टरनं आता सगळी जाळी बाहेर काढायची आणि मग इळू आणि तारा गोळा करून घ्यायच्या. चला तर मग आता घेऊया. आता वाजली 12 वाजले ते आता. ऊन भरपूर पडले. काल परवा दिवसापासून नक्षत्र बदललं आहे. पावसाळा सुरू झाला आता. पहिलं पाऊस काय नाही अजून पडला इकडं, पण बऱ्याच ठिकाणी रिमझिम झाली. चला आता करून घेऊया रानातली कामं पटापट पाऊस पडायच्या अगोदर, नाही तर पाऊस पडल्यावर परत कामं होत नाही ती. तिकडं जाळे बांधून देते मी तिकडं आणि जाळी बांधून ती वडस्तोपर्यंत इकडं माझ्या इळू काढायचं चालू आहे. तर चला इळू काढून घेऊया आता आपण. तिकडं जाळ्या वाढायचं काम सगळंच कामं चालू आहे ती. तर ट्रॅक्टरला जाळ्या बांधल्या जाते ते आणि हे ट्रॅक्टर पुढे वळते ते जाळ्या मागण्या येते ते बघा. झालं रिकामा झाले. आता आलोय माळावर. आता दुपारच्या वाजले 4. उन्हाचं घरी गेलतो बसायला आणि आता सुरुवात करायला लागलोय कामाला. तारा काढून सगळं आज एक तुकडं कंप्लीट करून टाकायचं. वेळ काढून तारा काढून आणि आता वेल सगळं बाहेर नेऊन टाकले जाता. वेल जाळी. चला आता इळ काढून घेऊ आणि असं ढिगार घालू म्हणजे ट्रॅक्टरने आपल्याला गोळा करायला सोपं जातं. चला आता काढून घ्यायला सुरुवात करूया. दोघीजणी मिळून काढतोय म्हणजे पटापटा होईल. इळू काढून झाले ते. फक्त तिकडं 3 लाईन राहिले ते इळू काढायच्या. तहान लागली, पाणी प्यायला जाऊ, पाणी पिऊ आणि मग तेव्हा राहिलेल्या 3 लाईनी घेऊया. आणि आता आपण इथं बघूया तार गोळा कसे करतात ते. तार गोळा करायचं यंत्र आणले तर ह्याने तार गोळा करते ते. यंत्रही दाखवते तुम्हाला आणि तार कशी गोळा करायची ते वेळ बघा. पण 4 दिवस लागला मला.
मोठं होतं गाण्याचं. हं? आता रेडू लय मोठं होतं. बारकं होते लगेच होते बघा. तर बघा असे तार गोळा करून होते यंत्राने, बारीक येडे येते ते. आता याला बांधून ठेवायचे तारानेच. तिथे सिलेंडर तिकडे. आणि असं छोटंसं येड तयार होते ते ताराचं. तर आता वाजले त्या 5:30 आणि तारा सगळ्या गुंडाळून झाल्या. त्या आता शेवटची तार होती, शेवटची तार पण गुंडाळून झाली आता. त्याला जाम बांधायचं म्हणजे विस्कटत नाही ते तारा. चला कटले चला. आता जायचं खाली तालीमध्ये ओस लावायला. आला आपण खाली तालीमध्ये आणि इकडं वर तुटायला लावली होती आपण सांग. आणि आता आलं खालच्या कडेला जिथं पाणी लागलं होतं तिथं जरा उगवलं नाही खडेला. तर आता लावून घेऊया. 6 वाजले ते, तरी पण अजून दिवसभर आजवर आहे, ऊन आहे अजून. आता चला ऊसाची तटाळी लावून घेऊ खालच्या कडेची. हे पुढं बेडग्याने असं मोकळी जागा करते ते, आणि मग आम्ही त्याच्यामध्ये लावून घेतो. शिवंगीत आहे नाही काय मला हे. आता वाजले त्या 7 आणि ऊसाची आपली ही लाईन पण कंप्लीट झाली लावून. आणि आता गवत भरपूर निघले त्या लाईनीला कडेच्या. गवत काढलं सगळं हे असं बेताडाचं, आणि मग त्याच्यामध्ये बेडग्याने उकरून म्हणून ऊस लावलाय. आणि आता गवत घेऊ गोळा करून सगळं गुरांना ड्रेप हातरून घेतली, काढली होती एकड लाईनची आणि ड्रेप हातरून घेतली. आता आता गवत गोळा करून घरी जायचं. मुंग्या लय चावल्या काय? सगळ्या मुंग्या चावल्या. आता लय मोठ्या मोठ्या मुंग्या आहेत त्या ओलीनं. दिवस मावून गेला आता, आणि इकडं बघा चंद्र चांगला दिसायला लागलाय. 2 दिवसावर पौर्णिमा आली त्यामुळं चंद्र चांगला दिसायला लागला. आता गवत गोळा करून आणले कॅरेटामध्ये, अजून आणायचे. चला घेऊन येऊया आता. चला आता गवत गोळा करून घेतले, आता गाडीवर बांधून देतो आणि घरी जायचं. आता रानात ना घरी आलो, हातपाय तोंड धुलं, देवाला दिवा लावला आता, आणि आता स्वयंपाक करायला सुरुवात करायला लागलोय. तर लाईट नसते संध्याकाळी, लाईट 10 वाजता येते, त्याच्यामुळं स्वयंपाकाला अंधार असतो. बॅटरी चार्जिंग केलेली असते, त्या चार्जिंगवरच्या बॅटरीवर स्वयंपाक करतो आता आम्ही. तर चला आता पीठ मळून घेते आणि चपात्या करायला बाहेर घेऊन जाते चुलीवर. मध्ये कोण काऊन पडलं. लय लागते मार, लय म्हणजे लय. तुझा करून बुडात टाकायचं इकडे इकडे थोडं थोडं बोळान. बुजून टाकावं असते मध्ये. हा असं खातील की बा ही बाय कुत्री मध्ये. मग ती टाकतो मला. पेटून घेतली आता, आणि इकडं चपात्या करायला बाहेर आणले. आता चपात्या करून घेते. तर स्वयंपाक चालू आहे गरम गरम, आणि इकडं पोर्चमध्ये बसले सगळे जेवायला. बाले आमटी कसली झाली र? चांग झाली का? इथं पोर्चमध्ये सगळेजण जेवायला बसले आता.